मुंबई चिपी विमान सेवा 18 एप्रिलपासून होणार सुरू। एअर अलायन्स सेवेसोबतच इंडिगोचं ही विमान उतरणार। खासदार नारायण राणे यांनी दिली माहिती। अवकाळी पावसाची मंत्री नितेश राणेंकडून दखल। नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार। नितेश राणेंचं शेतकऱ्यांना आश्वासन। पुण्यामध्ये मनसे पदाधिकाऱ्यांनी ईश्वरी भिसेंच्या कुटुंबियांची घेतली भेट। सुशांत भिसेंशी राज ठाकरेंनी फोनवरून साधला संवाद। राज ठाकरेंनी सुशांत भिसेंना दिला धीर। नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीतून गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश। सिडकोचा 2025-26 साठी 14,130 कोटींचा अर्थसंकल्प सादर। सेवा पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी सिडकोचा ई प्रशासनावर भर। चंद्रपूरमधल्या बल्लारशा गोंदिया रेल्वे मार्गाच्या विकासासाठी मोठा निर्णय। 240 किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या रेल्वे मार्गाला मंजुरी। या प्रकल्पासाठी 4,819 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित। सातारा एमआयडीसी प्रादेशिक कार्यालयाचं उद्योगमंत्री उदय सामंतांच्या हस्ते उद्घाटन। जिल्ह्यातील आयटी पार्क आणि मोठे उद्योग आणण्यावर भर देणार, उद्योगमंत्र्यांचं आश्वासन। मुंबईतल्या मालाडमध्ये नमाजादरम्यान वक्फ दुरुस्ती विधेयकाचा निषेध। काळ्या पट्ट्या बांधून मुस्लिम समुदायाकडनं विधेयकाचा निषेध। नागपूरमध्ये रामनवमीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूट मार्च। या निमित्तानं शहरात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांकडनं विशेष खबरदारी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।